आज महावितरण कार्यालयाच्या समोर अर्धनग्न होऊन आम्ही स्मार्ट मीटर बंद करा म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। अर्धनग्न होण्यामागचं कारण असं आहे की त्या स्मार्ट मीटरमुळं आवाच्या सव्वा बिल सामान्य ग्राहकाला येत आहे। जो रोज करून खाणार ग्राहक आहे त्यानं परिवारातलं पोट भरायचं का ह्या महावितरणची भरती करायची हा प्रश्न पडला आहे। आज अक्षरशः त्या सामान्य नागरिकाला अंगावरचे कपडे विकून ह्यांची बिलं भरायची अवस्था आमच्यावर आली। म्हणून आज अर्धनग्न होऊन यांच्यासमोर आम्ही उभा आहे। आता तर ह्यांचे डोळे उघडावे आणि ज्या स्मार्ट मीटर सक्ती करतायत त्या ठिकाणी ग्राहकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्राहकाला स्वतःच्या ऑथॉरिटी स्वतःची एक ताकद दिलेली आहे की स्वतःच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारचं तुमचं तिथं ग्राहक मंचानं जी तुम्हाला ताकद दिली ती हिरावून घेतली जाणार नाही। मग हे स्मार्ट मीटर गपचीप चोरून का बदलून चालले आहेत? ह्याचा अर्थ महावितरण दिवसा ढवळ्या या सामान्य नागरिकांच्या घरावर दरोडा टाकण्याचं काम करून त्या ठेकेदारांचं घर भरण्याचं काम हे महावितरण स्वतः यांचा ठेका घेतलेला आहे। कारण त्या स्मार्ट मीटरमुळं ग्राहकांचा जो खिशावर आज भार पडलेला आहे त्यामुळं सामान्य ग्राहकाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की त्यानं घरात संध्याकाळी खायचं काय, महिन्याचं त्याचं एक टार्गेट असतं। तो टार्गेट पुढची भूमिका काय? आमची एकच भूमिका आहे, महावितरणनं आम्हाला जे काही असेल ते लेखी द्यावं। कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की सामान्य ग्राहकांना विश्वासात घेतल्याशिवाय ते स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत। असं असताना सुद्धा हे गपचीप येऊन यांचे कर्मचारी मीटर बदलून ते जात आहेत। वरनं दादागिरीची भाषा हे कर्मचारी या ठिकाणी करतायत। त्यामुळं हिथं आज यांनी आम्हाला लेखी द्यावं की इथून पुढं आमचा कर्मचारी गपचीप येऊन मीटर बदलणार नाही। त्या ग्राहकाला विचारेल की बाबा तुझं स्मार्ट मीटर आम्ही बदलायला आलोय, बदलू का नको, तेव्हाच त्यानं ते स्मार्ट मीटर बदलावं। आणि स्मार्ट मीटर मी आता ह्याला म्हणणार नाही, हे स्मार्ट मीटर नसून हे पूर्णपणे काय म्हणतात ना काय मॅनेज झालेलं मीटर आहे। कारण आपल्याला माहिती आहे गेल्या 7-8 वर्षापूर्वीच आपल्या शेतात नवीन डिव्हाइस एक आलेलं आहे, घर बसल्या मोटर बंद चालू करा, सिम कार्ड टाका, त्याच अन्यथा काय करणार? अन्यथा आता सुरुवातीला आम्ही मागण्या केल्यात। आज या ठिकाणी आम्ही अर्धनग्न होऊन या अधिकाऱ्यांपुढे उभा आहे का तर आमच्या भावना आम्ही या ठिकाणी ह्यांच्या पुढे करतोय। ह्यांनी जर आता थांबवलं नाही, आज आम्ही अर्धनग्न झालोय, उद्या ह्यांना अर्धनग्न केल्याशिवाय आम्ही ग्राहक बसणार नाहीत।